धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्यात आलेला आहे। आरोपी अटकेमध्ये आहेत। उज्ज्वल निकम हे सरकारी वकील म्हणून त्यांना मिळाले आहेत। मात्र तरी सुद्धा ही घडामोड जेव्हा झाली तेव्हा अतिशय हेलावणारी दृश्य समोर आली आणि त्यानंतर हा राजीनामा होणं हे नैतिकतेला कितपत धरू नये हा प्रश्न उपस्थित होतोय। कारण की कालच 8 फोटो संतोष देशमुख यांचे समोर आले, ज्यामधून दिसलं की त्यांचं किती क्रूरतेने त्यांची हत्या करण्यात आली आहे, त्यांना किती अमानुष मारहाण करण्यात आली होती, अगदी राक्षसी कृत्य ते होतं आणि त्यानंतर हा राजीनामा होतोय आणि तरीही कारण दिलं जात आहे ते म्हणजेच वैद्यकीय। निश्चितच वैष्णवी, मात्र सुरुवातीपासून या प्रकरणाचा पाठपुरावा करत असलेले सुरेश धस यांनी देखील आज महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आणि अखेर त्यांची मागणी होती ती मागणी सुद्धा आता पूर्ण झाली आहे। बघूयात त्यांचं नेमकं या संदर्भात काय म्हणणं आहे। 90% समाधान झालंय। आता उर्वरित कारण त्यांचा राजीनामा होणं ही तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी होती, माझी एकट्याची नाही। सुरेश धस किंवा देशमुख कुटुंबीय, आमचं मासाजो गाव किंवा केस तालुका बीड जिल्हा एवढ्यापुरतं हे मर्यादित नव्हतं। तमाम महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनाला एक ठेस पोहोचली होती।